तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे आपल्या ओएसएन चॅनल युट्यूब वरती. तर आपण डायरेक्ट सुरू करू आता पार्ट 2. तर ज्यांनी कोणी पार्ट 1 बघितलं नसेल आपल्या युट्यूब चॅनल वर जाऊन बघू शकता. तर आपण गेलो होतो पुणे सिटी मध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त. आपण सगळे साऊंड बघत बघत पोहोचलो होतो दीपक K23+. तर यांच्या पण साऊंडचा आवाज तुम्ही एकदा बघूनच घ्या. तर साऊंडचा असा आवाज होता की कानात कापूसच घालायचं काम होतं. त्याच साऊंडच्या मागे होता DSK किंग. दोघांची अशी कॉम्पिटिशन चालू होती की नादच खोळा केला दोघांनी. तिथून थोडं पुढे आलोच होतो की नॉईज किंग दिसला. त्या साऊंडचा पण तुम्ही एकदा आवाज ऐकूनच घ्या. तर जसं नाव होतं तसंच काम पण होतं. तर फक्त आपल्या कानाचा पडदा फाटायचाच बाकी राहिला होता. तर म्हणलं आता जाऊ पुढे. तर तेवढ्याच आपले जय गणेश 76चा दुसरा सेटअप दिसला. तर मला नाही वाटत की साऊंड कसा वाजला तुम्हाला सांगायची गरज आहे. तर ह्याच मंडळाचा डेकोरेशन पण नादच होतं. तिथून थोडं पुढे आलोच होतो की श्रीमेश्वर मित्र मंडळ यांचा सेटअप दिसला. बघायचा पण एकदा आवाज. जसा सेटअप होता तसंच डेकोरेशन मात्र एकच नंबर होतं. तर तिथून पुढचा सेटअप होता स्वामी प्रो ऑडिओ. यांचा सेटअप मात्र लईच खतरनाक होता. लाईट शो नादच होता. तर साऊंडचा आवाज पण नक्कीच बघून घ्या. जसं लाईट शो होता तसं डेकोरेशन पण मात्र चांगलंच केलं होतं. तर त्याच्याच मागे लगेच SRS नंबर 1 होता. तर ह्याचा पण एकदा आवाज तुम्ही बघूनच घ्या. तर याचं डेकोरेशन पण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर ह्याच्या पुढचा साऊंड होता मोरया 52+. तर याचा पण एकदा आवाज तुम्ही नक्कीच बघून घ्या. भावनी तर एवढे नाद गाणे लावले होते की काय सांगायचे. पब्लिक अट्रॅक्ट होणार म्हणजे होणार. तर यांचं पण डेकोरेशन मस्तच होतं एकदम. तर त्याच्याच पुढे होता SM3 ऑडिओ. यांच्या पण साऊंडचा एकदा तुम्ही आवाजच बघून घ्या. तर भाऊनी तर चांगलाच कर करून टाकला होता. तर ह्याच्या पुढचं मंडळ होतं जय लवजी शक्ती सेना. तर यांचा सेटअप मात्र लईच नाद होता. तर साऊंडचा आवाज पण तुम्ही बघूनच घ्या. साऊंड तर तुम्हाला आवडला असेल तर एकदा डेकोरेशन पण बघूनच घ्या. तर डेकोरेशन मात्र एकच नंबर होतं. तर याचा आपण पार्ट 3 पण काढणार आहोत. तर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या भावाला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय